नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. कालच आरक्षण जाहीर झालेली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागलेले आहेत. कर्वेनगर प्रभाग क्रमांक 30 मधील प्रमोदजी शिंदे आपल्यासोबत आहेत. इच्छुक उमेदवार आहेत ते. काय सांगाल? एकूणच आरक्षण काल जाहीर झालेत. काय वाटतं तुम्हाला, काय भूमिका? पहिलं तर 2017 मध्ये ज्या पद्धतीने प्रभाग होता त्याच पद्धतीने प्रभाग झाला. आरक्षण हे त्या पद्धतीनेच पडले. आणखीन ओबीसी पुरुष हा एक आरक्षण पहिलं पडलं ए मध्ये. तर ह्यावेळेस पक्षाने मला जर संधी दिली ओबीसी पुरुष मध्ये लढायची तर मी 100% निवडणूक लढवणार आहे. कशाच्या बेसवर तुम्ही इच्छुक आहात आणि किती वर्षापासून काम करताय, की पक्षाने तुम्हाला संधी द्यावी, काय वाटतं? मी गेले 2007 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता आहे. आणखीन पक्ष सोडून मी कुठल्याही प्रकारचं काही दुसऱ्या पक्षात गेलेलोही नाहीये. आणखीन 2017 साली मी अ, पक्षाचा चांगला उमेदवार होतो, पण त्यावेळेस काही कारणास्तव थांबावं लागलं. पण ह्यावेळेस तसं होणार नाही, कारण आताच पवार साहेबांनी जी मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये पवार साहेबांनी सांगितले की मूळ ओबीसी आहे यांनाच पहिलं प्राधान्य द्या. त्यामुळं पक्ष मला ओबीसी पुरुष मधून लढवण्याची संधी दिली तर मी 100% लढवणार. कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे आगामी निवडणुकींना सामोरं जायचा तुमचा संकल्प असणार आहे, किंवा कशी तयारी केलेली तुम्ही? आमच्या पक्षाचा एक सीट म्हणजे स्वप्नील दुधाणेंची आई लक्ष्मीताई दुधाणे या या प्रभागामध्ये निवडून आल्या. त्यानंतरून त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं, विकास कामं भरपूर केलेली आहेत. त्या आधारे आम्हाला पक्ष हा सर्व लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. येथील प्रभागामधील सर्व लोकांनी व नागरिकांनी आमच्या पक्षाच्या एका नगरसेवकांनी जी कामं केलेली आहेत ती पाहिलेली आहेत. आणि आज ती कामं जी कामं केली ती कामं आजही आहे तशीच्या तशी व्यवस्थित चालू आहे. असं नाहीये की बाबा कुठलं तरी उद्घाटन केलंय किंवा ते पूर्ण झालेलं नाही. अशी पूर्ण कामं आताही चालू आहेत. त्याच विकास कामाच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला पुढे सामोरे जाणार आहे. आणखीन या कामामुळेच आमचं या ठिकाणी पॅनल चांगल्या पद्धतीने निवडून येईल अशी अपेक्षा करतो. एकूणच लक्ष्मी वहिनी दुधाणे असतील आणि त्यांच्या माध्यमातून कर्वेनगर प्रभाग क्रमांक 30 मध्ये जी विकास कामं झालेली आहेत, ते एकट्या असल्यामुळं काही कामं झाली आहेत. त्यापेक्षा पूर्ण पॅनल जर या भागात निवडून आला तर यापेक्षा आणखी जास्तीची कामं या प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर मध्ये होऊ शकतात, असा आत्मविश्वास प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्याच विकासांच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पक्षाने संधी दिल्यास ओबीसी पुरुष या जागेसाठी ते इच्छुक असणार असल्याचं त्यांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना सांगितलंय.